जय खानदेश मैत्रिणी स्वन. तर चला संध्याकाळच्या टाईमला या ते चहा प्यावाले. तर आता संध्याकाळले 5:30 वाजता मस्तपैकी चहा करा. मग पोरगा ट्युशनला जाईल आणि तो त्या टाईमला आणि मग चहा वगैरे करीसनी मग म्हटलं ते संध्याकाळी स्वयंपाकने तयारी करणे. मग नंतर मला आठवलं की पीठ जरा कमीच आहे, म्हणजे आतेपुरता तर होतं पण सकाळी न करता नाही आहे, म्हणून मग मी गहू काढत साफ करायला. गहू साफ करायला म्हणजे त्या गावना गहू आहेत म्हणून मग त्या साफ करायला काढत नाही. तर मग गाव तंगच आणस मी दरवेळेस गहू पण बाहेरून मार्केटमधून आणेल राहत असत्या. तर घरना गहू नाही राहतच, पण या घरना गहू आहेत म्हणजे आमनं वावरना शेत त्या. पण जसं मग घाण इथली एक घाण म्हणजे काय म्हणतात ना, त्याला ते घाण पण नाही म्हणता येणार, पण जवस खडा माती एवढं भरपूर आहे की म्हणजे भरपूरच आहे. आणि म्हणत आते जस्ट ऑपरेशन व्हायला मला एवढा टाईम बस आले तर नाही सांगेले, पण मी आता त्या अंदाजे म्हणजे 5-6 किलो एवढा अंदाजे मी गहू काढा साफ करायला. म्हटलं आता चहा पिराण होतं, चहा पिता पिताच थोडा वेळ बसच आणि स्वयंपाकनं पहिलेच गहू वगैरे साफ करायला जातील आणि ठेवायला जातील म्हटलं चक्कीवर आणि लगेच मग स्वयंपाकला लिहूया. तर त्या गौस मग इथला खडा वगैरे इथलं पहिले गायली ना तसले गाया घ्या त्यानंतर मग साफ करायला लिहिणार. पण तरी त्या गहू काही साफ होईच नाही राहतात. पहिलेच मला डस्ट एलर्जी आहे आणि त्याचबरोबर त्या गहू साफ करायला म्हणजे बापरे बाप. म्हणजे गावना घरना गहू राहणार ना तरी तेच ना, मग एवढी घाण रसाई मला माहिती नव्हतं. मग तुमच्याकडे पण जर गावना गहू राहतं होते तर घाण रास का नाही राहते ते मला नक्की कमेंट करीच सांगतात. कारण की असं मात्र अनलिमिटेडच सगळे खडा वगैरे ना, म्हणजे गहू कमी आणि खडा जास्त असं प्रमाण येते ना. मग काय 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 माहीत. तर आणि पहिल्यांदाच आणलेत आम्ही एवढ्या वर्षामाना घर, म्हणजे गहू बाजरी काही जरी पिकणं ना तरी आम्ही घरून काहीच आणत नाही. पण आता पहिल्यांदा आणलं होतं आणि त्यानं आपण इथला ते सगळं जवस वगैरे ना असं वाटत ना की ते खाले ना जे उरेल राहतं असते ना, त्या गहू दिलेत का काय काय माहिती जास्त दिलेत त्यातलेत माहीत त्या कसा शेत कसा नाही असं. पण भरपूर म्हणजे मला ते 1 ते दीड तास पूर्ण लागे की मला त्या गहू साफ करायला. त्या पण पूर्ण काही करत नाही बाकी ना ठेदिनात. आणि बाजूलाच ते का चालू आहे आपलं विरूनं चहा टोस्ट खावानं. बाकीनं कोणताही पदार्थ खावायला द्या आपण त्या पदार्थ नको, म्हणजे जेवण कितलं पण आवडीनं सांगा ना तरी जेवण खावायला नको. ते जास्त एवढं म्हणलंय सण जेवणार नाही. पण चहा आणि टोस्ट दिनं ना, नुसतं चहा जरी पेवायला दिला ना तरी काय एवढं चहा ना प्रेमी काय माहिती तो जुना म्हातारा त्याला चहाच प्यावायला लागत राहस. म्हणजे सारखं तर नाही बनवास मी दिवसमा फक्त 2 टाईम चहा करते, सकाळी बनवास आणि संध्याकाळी बनवास. संध्याकाळला पण बनाय तर पोरचं काही देत नाही, पण मनपुरताच बनावस. आणि आता ते मनपुरता बनवानं पण आता सध्याला बंद कर दिले. तर आज म्हणजे मोठा पोरगा ट्युशनला जाईल आणि त्याला म्हणून त्याने चहा बनाय आणि स्वतःने पण लिना आणि माले पण दिना आणि विरुले पण दिना. तर ते म्हटलं काहीतरी आता स्वयंपाक पूर्ण नियोजन करणं आहे, म्हणून म्हटलं काय बनावं नाही स्पेशल. तर आता देखूया सोमवार आहे ना का, म्हणजे सोमवारले नॉनव्हेज काही राहत नाही. संडे स्पेशल नॉनव्हेज आहे ना का, मग सोमवार मंगळवार जरा आराम राहस. त्यानंतर बुधवारले परत नॉनव्हेज राहस. नॉनव्हेज बनवून राहिलं ना त्या दिवस काही टेन्शन राहत नाही. एवढं नॉनव्हेज बनवून देईन पटकन, काही पण आठवडे जास काही पण आपण मच्छी मटण चिकन असं आणायचं आणि ते स्वयंपाक करायचं. पण व्हेज बनवून दिवस आणि एवढा विचार करणं पडस ना नेमकं काय बनावं. हाय भाजी बनावं ना, मग हाय आपल्याकडे ते एक रूल आहे उडीद नाही जाय म्हणणं का लगेच म्हणतात संध्याकाळी खातच नाही. कढी सांगा का म्हणतात संध्याकाळी खातच नाही. अजून असं 2-4 पदार्थ आहेत ना की त्या जर बनवून सांगा लगेच आमनं साहेब म्हणतात की नाही त्या संध्याकाळी खातात नाही. काय तसं म्हणजे गावनं काय एवढा स्पेशल रूल आहेत काय माहीत. सगळं असं करता शेतकं आमनं साहेबनंच करता येत काय माहीत. कोणताही पदार्थ सांगा नाही हाय आज नाही खातस, माव भाकरनं नाही खातस, माव चपातींसोबत नाही खातस. एवढा रूल्स राहतच ना जेवण बाबतीत. मग भरपूर असं ना स्वयंपाक करायला म्हटलं की जास्त असं डोकामा चक्र फिरावणं पडतं. तेच आज आमनं चालू होतं. आणि आता फायनली काय बनावे काय नाही ते आता देखणं पडेल. तर कितला मी त्या गहू साफ करी माझ्या पूर्ण डोळ्याला आलो यात. आणि सर्दीसारखं वेगळी, कारण की मला डस्टने ना भरपूर एलर्जी आहे. तरी मग मी साफ करीच राहतो. पहिले मी मैत्रिणीला विचारा म्हटलं याच एवढी डस्ट आहे तर म्हणजे डस्ट नाही आहे पण ते खडा आणि देखू शकतो मी आता देखील राहणार असेल समोरच. ते डस्ट आहे काचवा येतेस आणि मोठ्याला खडा पण येत, दगडंसुद्धा येतच. म्हणजे असं मातीनं नाहीत बरं, त्या दुसऱ्या त्या दगडं पण येतच कसं काय काय आणि घरना गहू येतच. घरना गहू म्हटलं तर शेतीनं गहू तर मशीन वगैरेवर काढेल राहत असतं, स्वच्छच राहतच असतील असं मला वाटणं होतं. कारण की आम्ही मार्केटमध्ये आणेल राहत असं तर गहू मसरास म्हणजे फक्त गोणीव गाडी का फक्त थोडीशी एक चाळण मारी का लगेच गहू साफ व्हायलाच. आणि मांजर जी रणे नाही, मांजर आमने नाही आहे, म्हणजे पहिले आमने होती पण पोरच तेच दिले ना आमने म्हणेल. आणि नंतर तिने आम्ही जेव्हा गावले गवता तेव्हा तिने दुसरीकडे कुठेतरी पिल्ला दिली ना तरी ती आमच्याकडे येतच रास.
ती उनिका लगेच तीन मालकीन पण ये सामने मागे बला म्हणजे मालकीन वगैरे नाही आहे पण तसं कर मग पिल्ला दिना असते ना म्हणून ती बाईला असं वाटतं की आपलीच मांजर आहे. मग ती बाई लगेच असते मांजर ना मागे आमची मांजर आली का तुमच्या घरी आणि लगेच पण पोरतले रागेच की मांजर आमची आहे आणि काकी उगाच आमची आमची करते असं. जाऊ दे बिचारी मांजर येतील जिकडे जाऊ वाटेल तिकडे जाईन जिकडे येऊ वाटेल तिकडे येईन. ते असं पण मुकप्राणी आहे. मुकप्राणी कुठेही जातंच कुठेही खातंच कुठेही घाण करतंच. आणि पण आहे ना कसं आहे ना ती बाई म्हणजे ती मांजर कधी बाई लेवाली आहे समजा ती मांजर घाण करीच चांगलीच असतं तर ती बाई ना ते मांजरले बलावाल बी येत नाही ओळखाल बी येत नाही मनीची असं म्हणत पण नाही असं आहे. नाही का मान पण दुखी होणी खडा काढी काढी सण मान पण दुखी होणी पाठ पण दुखी होणी आणि सर्दी पण होईन सगळंच होईये पण गहू काय पूर्णपणे साफ होईनात नाही मग आम्हाला साहेब तेवढा मौना ड्युटीवर त्यातून सांगा आता बाकीना ठीक आहे एवढा काही सगळ्या साफ करू नको जेवढा होते तेवढा करता करताना 1.5 तास घ्या 1.5 तास घ्या तरी पण त्या गहू अजून साफ नाही राहणार. मस्त विचार करला आज वरण बट्टी मस्त घोटेल वांगाने भाजी करू म्हणून असा विचार करत होता. आणि ही त्या गहू साफ करा मग आता इथला टाईम घेणार ते फायनली काय करणार पडेल माहिती काय खिचडी खानदेशी स्पेशल खिचडी. ये देखो यार जर 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 देख म्हणतो पण पोरगान डोळ्या देखा कसं वागत खिचडी नाव करतो तुम्ही पोरगान डोळ्या देखा कसं वागत देखा खिचडी नको बनव का काय बनवू मग जे बनवतो ते बनव पण अरे तिखट खिचडी बनवतो ना तिखट नाही नाही नको हा नाही काय बनव वरून टिबा हा तर गहू इथला आणि त्यांना खडा घेतला त्या खडा काढो गहू माई का गहू काढो खडा माई हाच समजून राहणार देखा गहू मा थोडा खडा आहे का खडा मा थोडा गहू येता काय रे खडा मा थोडा गहू मा थोडा खडा आहे का खडा मा थोडा गहू आहे ते हा कोण जिंकते कोणीतरी जिंकेलच ना कोण पण नक्की ओहो स्वराज आज सिद्धांत आज टिक 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 दिवसभर आहे ना सगळं म्हणजे संध्याकाळी हाय स्वयंपाक करसो ते स्वयंपाक करसो ते करसो असं करता करता ना संध्याकाळी ना थोडासा उशीर व्हायला का सगळं जागावर राहायचं आणि फायनली आपण कसं व्हायला लागतंच तर ती खिचडी आणि मग त्याला आपण काय मस्तपैकी म्हणतोच माहिती का आज काय बनवतो खानदेश स्पेशल खिचडी आपली झणझणीत खानदेशी स्पेशल खिचडी आणि मग ते आपण असं आपण एक्साइटेड होतो ना तर आपण समजणार पण ते एक्साइटेड मग एकदम खावाडतच की हा मस्त आहे मस्त आहे तर ती झाली खिचडी बनवाली आणून ते त्यानंच करता आपण आता पहिले गॅस लावूया ते नंतर मी इकडे ना तोरणी डाळ आणि तांदूळ धुईसन ठेवलेले तस आणि 5 मिनिटं येणार फक्त धुईसन ठेवलेतच. आता सगळ्यात पहिले आपण अद्रक अद्रक कुटलेल्या पहिले अद्रक कुटलेलं सारा किंवा नंतर सोबतच टाका ना अद्रक आणि लसूण सोबत टाका ना तर लसूण जास्त कुटावत नाही अद्रक पण तसं राहायचं जड जड आणि लसूण पण अद्रक कुटाय घे ते लसूण कुटले ना तुम्ही मला खलबत्ता दगडी खलबत्ता दगडी लसूण एक पेस्ट वेगळी पण मस्त गरम होई जायले फ्लेवर ठेवला ते 2-3 पळी 3-4 खिचडी मग जास्त थोडंसं तेल टाकू ना खिचडी चांगली लागत म्हणून 3-4 पळी तेल टाकलं आणि मग आपण टाकूया ना तेजपत्ता तेजपान टाका ना मस्त तडका आहे म्हणून तेजपत्ता टाकून हा रेसिपी तेजपत्ता टाकूया ना आपण टाकूया
प्लेट मसाला मसाला एकत्र केल्यानंतर मेथी जाऊ द्या. मसाला आपण पाणी किती टाकायचं तिथलं आपण म्हणजे डाळ आणि तांदूळ दिलेलं होतं ना तिथलंच पाणी टाकायचं म्हणजे आपल्या अंदाज समजून नाही खाते आपण पाणी टाकूया. ज्या भांडा मी तांदूळ आणि डाळ धुईचं ठेवते ना मग त्याच भांड्याला अंदाज दिसेल त्यांना पाणी टाकेले ते मस्त असं मिक्स करल्यावर ना झाकण लगेच लावा थोडीशी कुकरला उकळी उडी ना की त्यानंतर झाकण लावा. थोडीशी आता उकळी उडी का मग आपण झाकण लावायचं मस्त 3 शिट्ट्या होईल आपली खिचडी तयार. Bueno, como dije acá, ¿cuál es la? आता बघा बघा तुझे एक्सप्रेशन कसे होते काय बघा किती काय होतं आता खाऊन सांग मला खाऊन सांग. खरं खरं सांगा. मस्त दही खिचडी या मग खानदेशी स्पेशल खिचडी या मग जेवायला खानदेशी स्पेशल खिचडी जो स्वयंपाक टाइमले काय बनव कसं खायला जे रिझल्ट ना ते म्हणजे खानदेशी